तुमचं मन तुम्हाला सांगतंय की यावेळी काहीही करून मला एक्झाममध्ये टॉप करायचंय, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. बघा, जर तुम्हाला एक्झाममध्ये टॉप करायचं असेल आणि तुमच्याने ते होत नसेल, नेहमी कुठे ना कुठे तुमच्याने चुका होत असतील, तर त्या चुका कदाचित या दोन असू शकतात. बघा, कोणत्याही एक्झाममध्ये टॉप करण्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात, प्लॅनिंग आणि हार्डवर्क. पण या दोघांमधली एकही गोष्ट फिसकटली ना, तर मग आपल्याने काहीही होत नाही. आणि या दोघही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या असतात. समजा तुम्ही प्लॅनिंग केली, भरपूर प्लॅनिंग केली अभ्यासाची, पण तुम्ही काहीच अभ्यास केला नाही, तर काहीच उपयोग नाहीये. किंवा जर तुम्ही अभ्यास करताय पण तुम्हाला नेमकं कळतच नाहीये की तुम्ही काय करताय, तुम्हाला केव्हा कसं करायचंय, त्यामुळे कुठेतरी बऱ्याचदा आपलं कन्फ्युजन होतं, कारण आपली योग्य प्लॅनिंग नसते. पण जर आपण प्लॅन करून व्यवस्थित हार्डवर्क केलं ना, तर आपला अभ्यास प्रॉपर होतो. आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर सुद्धा असतात. माझं काय झालंय, माझं काय बाकी आहे, मी किती केलंय, सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यात असतात. आपल्याला जास्त वेळ सुद्धा मिळतो. आणि आपण बऱ्याचदा या गोष्टी करतो सुद्धा. आपण प्लॅनिंगही करतो आणि त्यानुसार वर्क सुद्धा करायला लागतो. आपली हार्डवर्क करायची पूर्ण तयारी असते. मग होतं काय? काय अडवतं आपल्याला? कोणती गोष्ट अडवते आपल्याला? का आपण सोडून देतो? आपलं मन, जे आपल्याला प्रत्येक वेळी एखादी कृती करण्यापासून अडवतं. चांगली कृती. आपल्या मनाला ना थोड्याशा कठीण गोष्टी करायला आवडत नाही. ते आपल्याला अडवतं त्या गोष्टी करण्यापासून. मग ते आपल्याला ती गोष्ट न करण्याची भरपूर कारणं सुद्धा सांगतं. आणि आपण तर आपल्या मनाचे गुलाम असतो. आपण त्याचं लगेचच ऐकून घेतो आणि आपण हरून जातो. आणि मग आपण जे ठरवलेलं असतं की मला टॉप करायचंय, मला पुढे जायचंय, मला खूप चांगले मार्क्स मिळवायचे, ते सगळं पाण्यात जातं. असं बऱ्याचदा झालं असेल ना तुमच्याबरोबरही. तुम्ही काहीतरी करायचं ठरवता आणि तुमचं मन म्हणतं जाऊ दे ना, करूया उद्यापासून. हे जे तुम्ही आतापर्यंत सुरुवात केली नाहीये ना, याचं कारण तुमचं मनच आहे, जे तुम्हाला प्रत्येक गोष्ट करण्यापासून अडवतंय. प्रत्येक गोष्टीची टाळाटाळ तुम्हाला करायला सांगतंय. आणि आपण आपल्या मनाचं ऐकूनच तर वर्षभर काहीच करत नाही. आणि म्हणूनच परीक्षेच्या ऐन वेळी आपली खूप धावपळ होते. आपल्याला खूप टेन्शन येतं, प्रेशर येतं आणि मार्क्सही चांगले मिळत नाही. आपलं मन आपल्याला प्लॅनिंग सुद्धा करू देत नाही. अरे नको ना, काय होईल, जाऊ दे, बघितलं जाईल, करून घेऊ. पण बघा, लक्षात घ्या, प्लॅनिंग न करता केले गेलेलं कोणतंही काम आपली जास्तीत जास्त एनर्जी वाया घालवतं. लहान लहान गोष्टी सुद्धा आपण प्लॅनिंग करून केल्या पाहिजे. आणि इथे तर टॉप करण्याची गोष्ट आहे. आपल्याला टॉप करायचंय, चांगले मार्क्स मिळवायचे. मग त्यासाठी कसा अभ्यास करायचा, किती अभ्यास करायचा, किती वेळ अभ्यास करायचा, कोणत्या कोणत्या सब्जेक्ट्सना फर्स्ट प्रायोरिटी द्यायची, या सगळ्या गोष्टींची प्लॅनिंग करण्याची गरज नाहीये. आपलं किती झालंय, किती बाकी आहे, किती करायचंय, आपण काय काय नाही केलंय, काय काय आपल्याला सोपं जातंय, या सगळ्या गोष्टी आपल्याला पुन्हा एकदा माहीत असणं गरजेचं नाहीये. जे आपलं पूर्ण झालंय त्याचं रिमाइंडर आपल्या मनात असणं गरजेचं नाहीये. आहे ना, यासाठी प्रॉपर प्लॅनिंग करा. मला आधी काय करायचंय, कुठून सुरुवात करायची आहे, कुठे थांबायचंय, किती वेळ करायचंय, कसं करायचंय, कोणते टॉपिक्स आधी कव्हर करायचे, सगळं ठरवा. बघा, आता हे जे मी तुम्हाला सांगितलं ना, प्लॅनिंग करणं, हे सगळं ऐकून तुम्ही प्लॅनिंग तर करून घ्याल, एकदम प्रॉपर प्लॅनिंग. मला माहिती आहे तुम्हाला प्लॅनिंग करायला मजा सुद्धा येते. बरेचदा आपल्याला आवडतं की मला केव्हा काय करायचंय, हे सगळं आपण ठरवतो आणि आपण सुरुवात सुद्धा करतो. मग पुढे काय होतं? काही दिवस आपण करतो सुद्धा आणि मग पुन्हा आपलं मन आपल्याला सांगायला लागतं की अरे बस ना, जाऊ दे, आता दुसरं काहीतरी करून घेऊ, थोडासा मोबाईल बघून घेऊ, थोडासा टाइमपास करून घेऊ, थोडंसं झोपून घेऊ, खूप कंटाळा येतोय, आवडत्या व्यक्तीची खूप आठवण येते, तिच्याशी बोलून घेऊ, मित्रांमध्ये जाऊन येऊ, हे करून घेऊ, ते करून घेऊ. अशा प्रकारे आपलं मन आपल्याला डायव्हर्ट करण्याचा भरपूर प्रयत्न करतो आणि आपण आपल्या मनाचं ऐकतो आणि बस, मग गेली आपली प्लॅनिंग पाण्यात. बघा, ज्यावेळी आपण अभ्यास करायला लागतो ना, आपल्याला खूप छान वाटतं काही दिवस आणि आपण त्या फ्लोमध्ये जास्त सुद्धा अभ्यास करायला लागतो. पण मध्येच आपलं मन आपल्याला सांगतं, ते आपल्याला सांगतं की तू आता भरपूर केलंय, तू किती करतोय, आता थोडा ब्रेक घे की. आणि मग आपल्याला सुद्धा वाटतं की खरंच मी भरपूर केलंय, थोडा ब्रेक तर घ्यायलाच हवा, छोटासा ब्रेक तर घ्यायलाच हवा. आणि मग तो छोटासा ब्रेक कधी खूप मोठा बनून जातो, आपल्याला सुद्धा कळत नाही. मग त्या ब्रेकमध्ये आपले महिने निघून जातात, आपण काहीच करत नाही. आपण विसरून जातो आपण काहीतरी प्लॅनिंग केली होती, आपण काहीतरी ठरवलं होतं, आपल्याला टॉप करायचं होतं. सगळं काही आपण विसरतो आणि मग ते सगळं आपल्याला अगदी ऐन एक्झामच्या वेळी आठवतं आणि मग आपण पस्तावा करतो. या सगळ्यात चूक कोणाची आहे? फक्त स्वतःची चूक असते यात. स्वतःला सांगा, एकदा स्वतःशी बोला की तू टॉप करू शकत नाहीयेस, तुला चांगले मार्क्स मिळत नाहीये, तुझी प्रोग्रेस होत नाहीये, यात फक्त तुझी चूक आहे, याला फक्त तू जबाबदार आहेस. आणि जर तुला तुझी ही चूक सुधारायची असेल तर तुला ॲक्शन्स घ्यावेच लागतील. तुला तुझ्या मनाच्या कंट्रोलमधून बाहेर यावंच लागेल.
बघा, या सगळ्यातून मी तुम्हाला असंही सांगत नाहीये की ब्रेक घेऊ नका, म्हणजे अजिबातच ब्रेक घेऊ नका, पूर्ण वेळ अभ्यास करत राहा. ब्रेक घ्या. आपण जी प्लॅनिंग बनवली आहे ना, त्यात आपण ब्रेकचंही काहीतरी लिहिलेलं असतं. तितकाच ब्रेक घ्यायचा. फक्त तुमची अभ्यासाला लागलेली लिंक ना कधी तुटू देऊ नका. कारण बघा, जेव्हा आपण अभ्यासाच्या फ्लोमध्ये असतो ना, आपण रोजच अभ्यास करतो. आपलं मन सुद्धा करतं अभ्यास करण्याचं. आपली इच्छा सुद्धा स्वतःहून होते अभ्यास करण्याची. पण एकदाच आपला तो फ्लो तुटला ना, की मग आपल्याला करावासा वाटत नाही. तर तुमचा तो फ्लो तुटू देऊ नका. आणि जरी तुटला, जरी काहीतरी झालं, काही ना काही होत असतं आपल्या घरात, बाहेर, तब्येत कधीतरी आपली बिघडते, तर ते झाल्यानंतर सुद्धा पुन्हा तुम्ही जे प्लॅन केलंय त्यानुसार करा कृती. अजिबात तुमच्या मनाचं ऐकू नका. यावेळी ठरवून घ्या की काहीही झालं तरी मी माझ्या मनाचं ऐकणार नाही. मग लगेचच तयार व्हा प्लॅनिंग करण्यासाठी. जसाही हा व्हिडिओ संपला, प्रॉपर एक प्लॅनिंग करा. एक पेज पेपर घ्या, मस्त बसा आणि सगळं लिहा. केव्हा तुम्हाला कसं, कधी काय काय करायचंय सगळं लिहून काढा आणि त्यानुसार लगेचच कृती करायला सुरुवात करा. पण बघा, तुमच्या प्लॅनिंगमध्ये या गोष्टी सुद्धा इन्क्लूड करा, कारण या सुद्धा महत्त्वाच्या आहेत. प्रॉपर डाएट घेणं, पूर्ण झोप घेणं, मध्ये मध्ये ब्रेक घेणं, या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या असतात. या सगळ्या गोष्टी सुद्धा तुमच्या प्लॅनिंग मध्ये इन्क्लूड करा. डायरेक्ट असा शेड्यूल बनवू नका की मला उद्यापासून 8 तास अभ्यास करायचा आहे आणि आज तुम्ही 2 तासही करत नाही आहात. कसे तुम्ही उद्या 8 तास करणार? व्यवस्थित प्लॅन करा. जेवढं तुम्ही करू शकाल तेवढं प्लॅन करा आणि रोज त्यात वेळेनुसार थोडी थोडी इम्प्रूव्हमेंट करत जा. आणि हे सगळं तोपर्यंत करत राहा जोपर्यंत तुमची एक्झाम होऊन जात नाही. यावेळी तुम्हाला अजिबात हार मानायची नाहीये. यावेळी तुम्हाला हवे तितके मार्क्स मिळवायचेच आहेत. हे अजिबात विसरू नका. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही ज्यावेळी अभ्यासाला बसाल त्यावेळी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला डिस्टर्ब करतात त्यांना तुमच्यापासून दूर ठेवा. अजिबात कोणाचमुळे डिस्टर्ब होऊ नका. बस, तुम्हाला फक्त इतकंच करायचंय. प्रॉपर प्लॅनिंग करायची आणि त्यानुसार हार्डवर्क करायचंय. तुम्ही ज्याप्रमाणे ठरवताय ना, स्वतःनुसार त्याप्रमाणे तुम्ही गोष्टी करून टाकल्या ना, तर तुम्हाला टॉप करण्यापासून कुणीही अडवू शकणार नाही.